नमस्कार मंडळी, माझं नाव आहे गौरी आणि आज मी बनवत आहे मार्गशीर्ष महिन्यातल्या उद्यापनासाठी किंवा सत्यनारायणच्या पूजेसाठी लागणारा प्रसादाचा शिरा. आता तुम्ही म्हणताल की प्रसादाचा शिरा आहे आणि तो लाल का आहे? तर आमच्या घरी एक 6 वर्षाचा वाघोबा आहे आणि त्याला रेड कलरचा शिरा खायचा आहे. पण कलर कसाही असो, टेस्टमध्ये मात्र काहीही कॉम्प्रोमाइज नाही. तो तितकाच टेस्टी आहे आणि तुम्ही बघू शकता की तो किती दाणेदार झालेला आहे. त्यामुळे असा जर शिरा तुम्हालाही बनवायचा असेल, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि कसा वाटला मला कमेंट करून सांगा. आणि आता आपण व्हिडिओला सुरू करूया. मी अर्ध्या वाटीचा शिरा बनवणार आहे आणि त्यासाठी अर्धी वाटी तूप यूज करणार आहे. तूप आपल्याला वितळून घ्यायचं आहे, कारण जर ते घट्ट असलेलं घेतलं तर किती घेतलं हे समजणार नाही आणि त्याची क्वांटिटी जास्त होऊ शकते. त्यामुळे तूप वितळून घ्यायचं आणि बरोबर आपल्याला अर्धी वाटी तूप मोजून घ्यायचं आहे. आता मी त्याच्यामध्ये काही ड्रायफ्रूट्स टाकत आहे, जे मी तळून घेणार आहे. मी काजूंचे 2 तुकडे करून घेतलेले आहेत आणि बदामही थोडेसे चिरून घेतलेले आहेत आणि आपले नेहमीचे मनुके प्लस मी काळे मनुके देखील टाकलेले आहेत आणि हे आपल्याला छान तळून घ्यायचे आहे. ड्रायफ्रूट्स तळून झालेले आहेत, ते आता मी एका प्लेटमध्ये काढून घेत आहे. आता मी याच्यामध्ये अर्धा कप रवा टाकून घेत आहे आणि रवा आपल्याला ना खूप मोठा यूज करायचा आहे ना खूप बारीक यूज करायचा आहे. मीडियम साईजचा यूज करायचा आहे, म्हणजे आपला शिरा मस्त दाणेदार होतो. हा रवा आपल्याला गॅसची फ्लेम छोटी ठेवून थोडासा लाल होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. जोपर्यंत रवा भाजून होत आहे तोपर्यंत रव्यामध्ये टाकण्यासाठी आपण पाणी गरम करून घेऊया. आता जर आपण 1 वाटी रवा यूज केलेला असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला 4 वाटी पाणी टाकायचं आहे. त्यामुळे मी बरोबर ज्या वाटीने रवा घेतलेला आहे त्याच वाटीने मोजून 4 वेळा पाणी टाकत आहे. आता मी याच्यामध्ये जेवढा रवा घेतलेला आहे तेवढी वाटी म्हणजे अर्धी वाटी साखर टाकून घेत आहे. जर तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखर कमी जास्त करू शकता. आता मी याच्यामध्ये टाकलेला आहे थोडंसं केशर आणि थोडासा फूड कलर आणि दोन्हीही कम्प्लिटली ऑप्शनल आहे आणि आपल्याला हे पाणी साखर वितळेपर्यंत गरम करून घ्यायचं आहे. पाणी गरम होण्यासाठी मी दुसऱ्या गॅसवरती ठेवलेला आहे आणि तुम्ही बघू शकता की आपला रवा भाजत आलेला आहे. त्याचा थोडासा कलर चेंज झालेला आहे. आता आपल्याला ते पाणी या रव्यामध्ये ओतून घ्यायचं आहे. आता तुम्हाला वाटेल की किती पाणी पाणी झालेलं आहे आणि केवढं पातळ झालेलं आहे. पण घाबरायची काहीच गरज नाही, कारण हे सगळं पाणी आटून जातं आणि आपला रवा छान फुगतो आणि एकदम दाणेदार होतो. आता कढईवरती झाकण ठेवायचं आणि 3 ते 4 मिनिटासाठी शिरा शिजवून घ्यायचा. 4 मिनिट झालेले आहेत आणि आता झाकण काढायचं आणि तुम्ही बघू शकता की रवा बऱ्यापैकी घट्ट झालेला आहे. तो थोडा हलवून घ्यायचा आणि परत एकदा त्याच्यावरती झाकण ठेवायचं आणि 2 मिनिटासाठी आपल्याला परत तो शिजवून घ्यायचा आहे. 2 मिनिटानंतर बघू शकता की रवा घट्ट झालेला आहे आणि तूप रव्यापासून सेपरेट झालेला आहे, म्हणजे आपला रवा तयार आहे. आता त्याच्यामध्ये आपल्याला थोडीशी इलायची पावडर टाकून घ्यायची आहे. आता मी त्याच्यामध्ये आपण तळून घेतलेले ड्रायफ्रूट्स टाकत आहे. काही ड्रायफ्रूट्स आपल्याला आत्ता टाकायचे आहेत आणि थोडेसे ड्रायफ्रूट्स नंतर प्लेट सजवण्यासाठी ठेवायचे आहेत. शिरा अजून थोडासा घट्ट करायचा आहे आणि त्यासाठी 1 ते 2 मिनिट अजून परतून घ्यायचा. तुम्ही बघू शकता की आपला शिरा मस्त घट्ट झालेला आहे आणि बघायलाच खूप टेस्टी दिसत आहे. आता आपण याची प्लेट सजवून घेऊया. त्यासाठी मी एक वाटी घेतलेली आहे आणि जे तळलेले ड्रायफ्रूट्स आहेत ते त्याच्या आतमध्ये ठेवलेले आहेत आणि त्याच्यावरती आपल्याला शिरा भरून घ्यायचा आहे. अशा प्रकारे चमच्याने शिरा व्यवस्थित प्रेस करून घ्यायचा,
म्हणजे तो आतमध्ये एकसारखा भरला जाईल. आता ती वाटी एका प्लेटमध्ये किंवा ताटामध्ये जोरात पलटी करून घ्यायची आहे आणि मग ती वाटी अलगद उचलून घ्यायची आहे. शिऱ्याची प्लेट अजून छान दिसावी यासाठी मी याच्या कडेने केळ ठेवून घेत आहे. आपला प्रसाद तयार झालेला आहे आणि मला खात्री आहे की मी बनवलेला हा प्रसाद तुम्हाला नक्की आवडला असेल. हा भयंकर टेस्टी होतो, त्यामुळे या मार्गशीर्ष महिन्याच्या उद्यापनासाठी असा शिरा तुम्ही नक्की बनवून पहा आणि कसा वाटला मला कमेंट करून सांगा. हा जर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला असेल तर तुमचे खूप आभार आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग अँड बाय बाय.